अर्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 1001. तैसा वैराग्य लाभू झाला वरी सद्गुरु ही भेटला जीवी अंकुरू फुटला विवेकाचा तेने ब्रह्म एकाथी हेर आघवीची भ्रांती हेही कीर प्रतीती गाढ केली परीतेची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचेही काम सरे जेथ यया तिन्ही अवस्था पोटी जिरवी जे गा किरीटी तया ज्ञानासी ही मिठी देजे वस्तू ऐक्याचे एकपण सरे जेथ आनंद कनो ही विरे काही चिनरोनी उरे जे काही गा तिये ब्रह्मी एकपणे ब्रह्मची होनी असणे ते क्रमे करुणी तेने पाविजे पये भुकिलिया पासी ओगरिले षड्रसी तो तृप्ती प्रतिग्रासी लाहे जीवी तैसा वैराग्याचा ओलावा विवेकाचा तो दिवा आंबोथिता आत्मठेवा काढीची तो तरी भोगीजे आत्मक्रुद्धी एवढी योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी निरवधी जेने झाली तो जेने क्रमे ब्रह्म होणे करी गा सुगम तया क्रमाचे आता वर्म ऐ सांगो तरी गुरु दाविलिया वाटा येऊने विवेक तीर्थ तटा धुनिया मळकटा बुद्धीचा तेने मग राहुने उगळिली प्रभाचंद्रे अलिंगिली तैसी शुद्धत्वे जडली आपणया बुद्धी सांडूनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतिनी पडली तैसी आणि ज्ञाना ऐसे जिव्हार नेओ नेओ निरंतर इंद्रिये केले थोर शब्दाधिक जे ते रश्मी जाळ काढलेया मृगजळ जाय लया तैसे वृत्ती रोधे तया पाचाही केले नेनता अधमाचिया अन्ना खादलिया किजे वमना तैसी ओकविली सवासना इंद्रियविषयी मग प्रत्यगा वृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे ऐसी प्रायश्चित्ते धुवटे केली येणे पाठी सात्विके धीरे तेने शोधारली तिये करणे मग मनसी योगधारणे मिळविली देवीची प्राचीने इष्टानिष्टे भोगेशी येऊनी भेटे तेथ देखलियाही ओखटे द्वेषून करी ना गोमटेची विपाये ते आणूनी पुढासुये तया लागीन होये साभिलाषू या परी इष्टानिष्टी रागद्वेष किरीटी त्यज्योनी गिरिकपाटी निकुंजी वसे गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाचियाची मांदिया एकलेया शमदमादिकी खेळे न बोलणेची चावळे गुरुवाक्याचे निमेळे नेने वेळू आणि अंगा बळ यावे ना तरी क्षुधा जावे का जिभेचे पुरवावे मनोरथ भोजन करिता विखी ययातिही ते ना लेखी आहारी मिती संतोषी मापन सुये अशनाचे निपावके हार पता प्राणो पोखे इतुकियाची भागो मोटके अशन करी आणि परपुरुषे कामिली कुळवधू अंगण घाली निद्रालशान मोकली आसन तैसे दंडवताचे निप्रसंगे भुई हन अंग लागे वाचोनी एरणे घे राभष्य तेथ देह निर्वाह पुरते राहाटवी हातापायाते किंबहुना अपयते सबाह्य केले आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखोने दिवीरा तेथ के वाग्व्यापारा अवकाशू असे ऐसेनी देह वाचा मानस हे जिनोनी बाह्य प्रदेश अकळिले आकाश ध्यानाचे तेने गुरुवाक्य उठविली बोधी निश्चयो आपुला न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा
पै ध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे हे गे अवधारी ध्यान रूढी गा तेथ ध्येय ध्यान ध्याता ययातीही एक रूपता होय तव पंडुसुता की जे ते गा म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानी जाला दक्षू परिपुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा आपानरंध्रद्वया माझारी धनंजया पार्ष्णी पिडोनिया कावरू मूळ अंकुचुनी अध देऊनी तिन्ही बंध करुनी एकवध वायुभेदी कुंडलिनी जागवुनी मध्यमा विकाशुनी आधारादी भेदुनी आज्ञावरी सहस्रदळाचा मेघू पियुषे वर्षोनी चांगू तो मुळवरी ओघो आणोनिया नाचतया पुण्यगिरी चिद्भैरवाच्या खापरी मनपवनाची खीचपुरी वाढुनिया जालिया योगाचा गाडा मेळावा सुनी हा पुडा ध्यान मागिली कडा स्वयंभ केले आणि ध्यान योग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी पैठी होवावया निर्विघ्नी आधीची तेने वीतरागते सारिखा जोडून ठेविला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाले पहावे दिसे तववरी दिठी ते नसंडी दीपजरी तरीके आहे अवसरी देखावया तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रह्मी जायलया तव वैराग्य आथितया भंगू कैचा म्हणून सवैराग्यो ज्ञाना भासो तो सौभाग्यो करुणी झाला योग्यो आत्मलाभा ऐसी वैराग्याची अंगी बाणोनिया वज्रांगी राजयोग तुरंगी आरुडला वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी ते बळी विवेकमुष्टी ध्यानाचे खांडे ऐसे निसंसार रणा आणतो अंधारी सूर्य तैसा असे जातो मोक्ष विजय श्री वैरैतू होवावया लागी तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहंकारू जो न मोकली मारुनी जिओ नेदी उपजवनी विचंबवी खोडा घालुनिया हाडांचिया तयाचा देह दुर्ग हा थारा मोडून घेतला तो वीरा आणि बळ हा दुसरा मारला वैरी जो विषयाचे निनावे सौगुणे ही वरी थावे जेने मृतावस्था धावे सर्वत्र जगा तो विषय विषाचा अथावो आघविया दोषांचा रावो परिध्यान खडगाचा घावो साहेल कैचा आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तेची घालून बुंथी अंगी जो वाजे जो सन्मार्गा भुलवी मग अधर्माच्या आडवी सुनी वाघा सापा पडवी नरकादिका तो विश्वासे मारिता रिपू निवटून घातला दर्पू आणि जयाचा आहा कंपू तापसासी क्रोधा ऐसा महादोखू जयाचा देखा परिपाकू भरिजे तव अधिकू रिता होय जो तो कामू कोणेची ठाई नसे ऐसे केले पाही की तेची क्रोधाही सहजे आले मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे कामू नाशले निनाशे तैसा क्रोधू म्हणून काम वैरी जाला जेथ ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाचीही आणि समर्थू आपुला खोडा शिशे वाहवी जैसा होडा तैसा भुंजोनी जोगाडा परिग्रहो जो माथांची पालानवी अंगा अवगुण घालवी जिवे दांडी घेववी ममत्वाची
शिष्यशास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिसे घातले आहाती फासे निसंगा जेणे घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होऊन अवतरे नागविया ही शरीरे लागला आहे ऐसा दुर्जयो जो परिग्रहो तयाचा फेडून ठावो भवविजयाचा उत्साहो भोगितसे जो तेथ अमानित्वादी आघवे ज्ञानगुणाचे जे मेळावे ते कैवल्य देशीचे आघवे रावो जैसे आले तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीवा उगानुनी तया परिवारू होऊन या राहत अंगे प्रवृत्तीची ये राजबिंदी अवस्था भेद प्रमदी किजता हे प्रतिपदी सुखाचे लोन पुढा बोधाची ये कांबीवरी विवेकू दृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करी येती जैसिया तेथ क्रुद्धी सिद्धीची अनेगे वृंदे मिळती प्रसंगे तिये पुष्पवर्षी अंगे नाहतसे तो ऐसे ब्रह्मैक्यासारिखे स्वराज्य येता जवळिके झळंबित आहे हरिखे तिन्ही लोक तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया उरेची हिना हे ना भलतेने व्याजे तो जया ते म्हणे माझे ते नोडवेची का दुजे अद्वितीय झाला पै आपुलिया एकी सत्ता सर्व ही कवळुनी या पंडुसुता कही न लगती ममता धाडिली तेने ऐसा जिंतिलिया रिपुवर्गू अपमानिलिया हे जगू अपयसा योग तरंगू स्थिर झाला वैराग्याचे गाडले अंगी त्राण होते भले तेही नावेक ढिले तेव्हा करी आणि निवटी ध्यानाचे खांडे ते दुजे नाहीची पुढे म्हणून हातू असुडे वृत्तीचाही जैसे रसाौषध खरे आपुले काज करुनी पुरे आपणही नुरे तैसे होतसे देखोनी ठाकिता ठाओ धावता थिरावे पाओ तैसा ब्रह्म सामिप्य थाओ अभ्यासू सांडी घडता महोदधीसी गंगा वेगू सांडी जैसी का कामिनी कांतापासी स्थिर होये नाना फळतिये वेळे केळीची वाढी मांटुळे का गावा पुढे वळे मार्गू जैसा तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखोनी गोचरू ऐसा साधन हती एरू हळूची ठेवी म्हणून ब्रह्मेसी तया ऐक्याचा समो धनंजया होतसे ते उपाया ओहोटू पडे मग वैराग्याची गोंधळूक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योगफळाचा ही परिपाक दशा जे का ते शांती पैगा सुभगा संपूर्ण तयाची या अंगा ते ब्रह्म होवावया जोगा होय तो पुरुषो पुनवे हुनी चतुर्दशी जी तुले उने पनशशी का सोळे पाऊनी जैसी 15वी वाणी सागरी ही पाणी वेगे संचरे ते रूप गंगे एर निश्चळ जे उगे ते समुद्रू जैसा ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाहू आहे तेची शांतीचे निलवला हेत होय तो गा पै तेची होनने विन प्रतिती आले जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता ते येथ ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषो तो मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे जेने निपजे रस सोये
तो तापूही जे जाय, तै ते का होय प्रसन्न जैसी. नाना भरतिया लगबगा, शरत्काळी सांडिजे गंगा. का गीत राहता उपांगा ओहटू पडे. तैसा आत्मबोधी उद्यमो, करिता होय जो श्रमो. तोही जेथे समो होऊनी जाय. आत्मबोध प्रशस्ती, हे तिये दशेची ख्याती. ते भोगितसे महामती योग्युतोगा. तेव्हा आत्मतत्वे शोचावे, काही पावावया कामावे. हे सरले समभावे भरिते तया. उदया येता गभस्ती, नाना नक्षत्र व्यक्ती. हार विजती दीप्ती अंगिका जेवी. तेवी उठतिया आत्मप्रथा, हे भूतभेद व्यवस्था. मोडीत मोडीत पार्था वास पाहे तो. पाटिये वरील अक्षरे, जैसी पुसता येती करे. तैसी हारपती भेदांतरे तयाची दृष्टी. तैसेने अन्यथा ज्ञाने, जिये घेपती जाग रस्वप्ने. तिये दोन्ही केलेलीने अव्यक्ता माझी. मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजत. पुरला बोधी समस्त बुडोनी जाय. जैसी भोजनाच्या व्यापारी, क्षुधा जिरत जाय अवधारी. मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय.